शिवधारा नावाचं एक सुंदर असं गाव होतं, जिथे निर्मळ मनाचा आरव राहायचा. एक दिवशी सकाळी त्याचे मित्र त्याला खेळायला बोलावतात. सर्वजण गप्पा मारत ग्राउंडवर जातात. नंतर आरवची बॅटिंगची पाळी आल्यावर आरव 6 मारतो. आकाशात बॉल बघता बघता आकाशात वीज गडगडू लागते. सगळेजण घाबरतात. तेवढ्यात एक वीज आरववर पडते. आरव ओरडू लागताच त्याच्यात बदल होऊ लागतात आणि तेवढ्यातच पांढऱ्या प्रकाशातून थंडर बॉयचा जन्म होतो. त्याच्याकडे खूप साऱ्या शक्ती आल्याचं माहीत होताच ते निसर्ग पहिल्यासारखं बनवतो. सर्व मित्रमंडळी खुशीत नाचू लागतात. दुसरीकडे एक दुष्ट सायंटिस्ट रोबो राक्षस बनविण्यात यशस्वी होतो. सायंटिस्ट त्याला शिवधारा गावाला उद्ध्वस्त करण्यास सांगतो. एवढं ऐकताच रोबो राक्षस गावाकडे उड्डाण घेतो. दुसऱ्या दिवशी गाव दिसताच गावात लँड करतो. आणि गाव उद्ध्वस्त करू लागतो. हे सगळं कळताच थंडर बॉय वेगाने रोबोच्या दिशेने धावू लागतो. राक्षस दिसताच दोघांचे युद्ध सुरू होतं. थंडर बॉयच्या शक्तीपुढे रोबोचं काहीच चालत नाही. थंडर बॉय एक पॉवरफुल पंच टाकतो. रोबो राक्षसचे तुकडे तुकडे होतात. थंडर बॉयची दैवी शक्ती शांत होऊ लागते. थंडर बॉय पुन्हा एकदा आपल्या शक्तीने निसर्ग पहिल्यासारखं बनवतो. सर्व गावातील लोक राक्षसापासून रक्षण केल्याबद्दल आभार मानतात. जर तुम्हाला व्हिडिओचा पुढचा भाग बघायचा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 टाईप करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.